सर तुमच्याकडे काही अडचण असेल आता कृपया म्हणजे ज्यांना नोट्स दिसत नाही आहेत त्यांनी मग आता रेकॉर्डिंग्स पहा. आता पुन्हा पुन्हा तो मेसेज नका करू, कारण सर्वांना सांगणे तो तुमच्याकडचा नेटवर्क इश्यू असेल, कारण सगळ्यांना दिसत आहेत नोट्स. ओके, चला आपण सुरू करूयात. आता मी पुन्हा तेच रिपीट नाही करणार आहे. खरंच काही सगळ्यांना अडचण असेल तर सगळे एकदाच मेसेज करतील ना. ओके, किती जण आहेत आत्ता लाईव्ह? 200+ विद्यार्थी आहेत लाईव्ह. चालेल, सुरू करूयात. हायजीन बेसिकली काय तुमचं हेल्थ सायन्स आहे, राईट. त्याच्यामध्ये तुम्ही शास्त्रावरती भर देत असता. इथेच स्क्रीनवरतीच आहेत योगेश. ओके, न्यूट्रिएंट्स बेसिकली काय तुमचं काही पोषद्रव्य आहे. हे हेल्थ कशामुळे तुमची भरून येणार आहे? न्यूट्रिएंट्समुळे भरून येणार आहे. हेल्दी तुम्ही कसे राहू शकता? पोषद्रव्यांमुळे हेल्दी राहू शकता. आणि मग ते न्यूट्रिशन जे काही आहेत ते तुम्हाला काय काय देऊ शकतात? न्यूट्रिशन तुम्हाला काय काय देऊ शकतात? तर एकतर एनर्जी प्रोव्हाइड करतात. तुमची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट तुमची ह्या न्यूट्रिएंट्समुळे होते. तुम्हाला इम्युनिटी येते, कोणत्याही फॉरेन मटेरियलपासून, जे काही डिसीजेस आहेत त्यांच्यापासून इम्युनिटी असणार आहे. ओके, त्यानंतर कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन देखील. ओके, न्यूट्रिशनपासून आपल्याला काय काय भेटतं आहे? तर न्यूट्रिशनपासून आपल्याला एनर्जी मिळणार आहे. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट आपली या न्यूट्रिशनमुळेच होतं. इम्युनिटी आपली जी काही आहे ती या न्यूट्रिशनमुळेच होणार आहे, या पोषक द्रव्यांमुळेच होणार आहे. आणि कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन, आत्ता जे काही आपण करतोय कोऑर्डिनेशन वगैरे, मी बसून व्यवस्थित लिहू शकतोय वगैरे, हे कशामुळे घडतंय? या न्यूट्रिशनमुळेच घडतंय. तर हे त्याचे बेसिक फंक्शन्स आहेत न्यूट्रिशन्सची. आता न्यूट्रिएंट्स जी काही आहेत ना 5 प्रकारची असतात. न्यूट्रिएंट्स जी काही आहेत ती 5 प्रकारची असतात. काय काय आहेत? तुमचे कार्बोहायड्रेट्स आहेत, तुमचे प्रोटीन्स आहेत प्रथिने, त्याच्यानंतर तुमचे फॅट्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत आणि तुमचे मिनरल्स आहेत. ओके, इथे देखील मिनरल्सला क्षार असं म्हटलेलं आहे. तिकडे तुम्ही आता ॲसिड बेस सॉल्टमध्ये सॉल्टला क्षार म्हटलं होतं ना, तसं मिनरल्सला सुद्धा मराठीमध्ये क्षार हा वर्ड वापरलेला आहे. ओके, तर एक प्रश्न काय होणार, यातले मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत? ओके, मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत, हा एक प्रश्न होतो. मग मॅक्रोन्यूट्रिएंट्स कोणते आहेत तुमच्या इथं? कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्स हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. हे आपण जेव्हा घेत असतो ते ग्राममध्ये घेत असतो. तुमचे जे काही तुम्ही डायरेक्ट पॅक्ड फूड घेत असता तर त्याच्यावरती कार्बोहायड्रेट्स असतील, प्रोटीन्स असतील, फॅट्स असतील, याचं प्रमाण ग्राम्समध्ये दिलेलं असतं. पण ते जर व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचं पाहिजे तर ते मिलीग्राममध्ये दिलं जातं. एवढ्या कमी प्रमाणामध्ये आपण ते घेत असतो. ओके, तर ते मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. ओके, 5 प्रकारचे न्यूट्रिएंट्स कळाले. कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके, प्रोटीन्स, प्रथिने, फॅट्स, मेद, व्हिटॅमिन्स, जीवनसत्व, मिनरल्स, क्षार. चलो पुढे. तर याच्यावरती आज प्रश्न काय होणार आहे? एनर्जी रिच न्यूट्रिएंट कोणते आहेत? बॉडी बिल्डिंगसाठी कोणते न्यूट्रिएंट आहेत? आणि कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि इम्युनिटीसाठी कोणते न्यूट्रिएंट आहेत? कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि इम्युनिटीसाठी कोणते न्यूट्रिएंट असणार? एनर्जी रिच असणारे कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. एनर्जी रिच कोणते आहेत? कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे एनर्जी रिच आहेत. बॉडी बिल्डिंगसाठी कोण आहे? प्रोटीन आहे. मग तुम्हाला माहीत आहे व्हे प्रोटीन घेतात काही लोक, किंवा सकाळी सकाळी कडधान्य वगैरे खातात, प्रोटीन्स घेतात. का? कारण तुम्ही एक्सरसाइज करून तुमचं जे काही डिटोरिएशन झालेलं आहे टिश्यूचं, किंवा टिश्यू जे टिअरअप झालेले आहेत, ज्याच्यामध्ये जी काही जखम वगैरे झाली ती भरून येण्यासाठी काय तुम्हाला प्रोटीन्स लागतात. प्रोटीन एक बेसिक बॉडी बिल्डिंग हे आहे, न्यूट्रिएंट आहे. ओके, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन किंवा इम्युनिटीसाठी काय आहेत? तुमचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत. तर मी इथं या ठिकाणी मायक्रोन्यूट्रिएंट हे कंट्रोल कोऑर्डिनेशन आणि इम्युनिटी प्रदान करतात असं लिहू शकतो का? तर लिहू शकतो. बरोबर. चलो पुढे. फूड पिरॅमिडचा जर विचार केला, आपल्या जेवणामध्ये कशाचा किती आहार असावा, कशाचं प्रमाण जास्त असावं आणि कशाचं कमी असावं. ऑब्व्हियसली हे सगळं तुमच्या आयुष्यामध्ये उलटं आहे. जे असायला पाहिजे त्याच्या उलटंच तुम्ही कन्झ्युम करताय, यात काही वाद नाही आहे. ओके, याच्यामध्ये मी काय आता जाणार नाही आहे. हे शिकवण्यासाठी व्यवस्थित उगं घ्यावं म्हणून घेतलेलं आहे. आता रिव्हिजनमध्ये आपण हे काय घेण्याची आवश्यकता नाही. पण तुम्हाला सेन्स आहे कोणतं कमी घ्यावं, कोणतं जास्त घ्यावं. हे तुम्ही जास्त घेणार आहात का? नाही, हे घेणार आहात जास्त आहारामध्ये, एक स्टँडर्ड म्हणून, आयडिओलॉजिकल. ओके, चालेल. एनर्जी
काय आहे, काल आपण जेव्हा फिजिक्स करत होतो तेव्हा लाईट एनर्जी होती, एकतर एनर्जीचा पहिला लॉ माहीतच आहे, कन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ एनर्जी. ओके, लॉ पहिला लॉ एनर्जीचा काय म्हणतो, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ओनली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म ऑफ एनर्जी टू अनदर फॉर्म. तर ते एनर्जी काय आहे, मग हीट हे सुद्धा एनर्जीचं फॉर्म आहे. ओके, त्याच्यानंतर हीट कशात, म्हणजे एनर्जी हे 2 युनिटमध्ये बघितलं होतं आपण, एक तर कॅलरीमध्ये बघितलं होतं आणि दुसरं ज्यूलमध्ये पाहिलं होतं. एका कॅलरीमध्ये किती ज्यूल असतात, 4.18 ज्यूल असतात. ओके, एका कॅलरीमध्ये किती, 4.18 ज्यूल. मग तुमचे जे काही पॅक्ड फूड असतात त्याच्यामागे ती जी काही एनर्जी किती आहे हे कॅलरीमध्ये दर्शवलेलं असतं, किलो कॅलरीमध्ये दर्शवलेलं असतं, बरोबर. पुढे आता मग ती एनर्जी कोणाला किती लागते हे तुम्ही हे सगळं पाठ करत बसता, बरोबर, त्या पुस्तकांमधून. गरज आहे का, आतापर्यंत किती प्रश्न आले त्याच्यावरती हे सगळं पाठ करत बसायचा. अंदाजा ठेवा ना लक्षात, अंदाजा लक्षात ठेवा. पाठच करायचं आहे तर ते मग दारिद्र्याचे जे आकडे आहेत काही महत्त्वाचे 2011-12चे सुरेश तेंडुलकरचे ते पाठ करा. उगीच सर्व काही गोष्टी पाठ करत बसण्याची गरज नाही. इथे अंदाजा जरी लक्षात ठेवलं तरी चालतं. 1000 ते 1200च्या आसपास 10 वर्षाच्या लेकरांना, त्याच्यात थोडं पुढे 18 वर्षाच्यांना 2000च्या आसपास कॅलरी. मेल आणि फिमेलला अडल्टमध्ये जरा जास्तीचं एक्झर्शन वगैरे होतं, त्यांना जास्त लागतं. आपलं जे तिकडे दारिद्र्याच्या आकड्यामध्ये पाहत असतो त्याच्याच आसपास आहे, बरोबर. हे सगळं ओल्ड एजमध्ये कमी लागणार आहे कारण जास्तीचं तुमची काही एक्झर्शन नाही आहे. वर्कर्समध्ये अजून जास्त लागतं, जे लॅक्टेटिंग मदर असतात त्यांना जास्त लागतं. ॲथलीट्स जे असतात त्यांना तर हे लागतंच, पण ॲडिशनल काही त्यांना जे एनर्जी रिच काही देऊ शकतो, ज्यूस असेल, इलेक्ट्रोलाइट्स असतील, अल्कलाईन वॉटर असेल, हे सगळं घेत असतात. अल्कलाईन वॉटर म्हणजे काय, बेसिक वॉटर असतं. आपल्याला रोज भेटू शकतं का अल्कलाईन. अल्कलाईन एवढी व्हॅल्यू नाही, पण थोडी कमी का प्रमाणात होईना तांब्याच्या कोणत्याही मटक्यामध्ये, तांब्याच्या मटक्यामध्ये जर तुम्ही पाणी ठेवून रात्री ठेवलात तर सकाळी ते बेसिक नेचरमध्ये होतं, तर ते तुम्ही पिऊ शकता. चला, ते झालं. चल, आपण काय पाहतोय, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स हे आधी बघून घेऊयात. कार्बो म्हणजे काय, ग्लुकोज असतं. प्रोटीन हे म्हणजे हे कार्बोहायड्रेट्स हे काय आहेत, पॉलिमर आहेत, हे त्याचे मोनोमर आहेत. ओके, आपण काल बघितलेलं आहे हे सगळं. ओके, तर ग्लुकोजपासून तुमचे कार्बोहायड्रेट्स, अमायनो ॲसिड्सपासून तुमचे प्रोटीन्स, फॅट्स कशापासून, ग्लिसरॉल किंवा हे दुसरे नावं आहेत त्यांचे अजून, फॅटी ॲसिड देखील. ओके, हे काय आहेत, तुमचे कॉम्प्लेक्स पदार्थ आहेत. तुम्ही शरीरात काय करता, त्यांना सिंपल पदार्थामध्ये कन्व्हर्जन करता. फोटोसिंथेसिसमध्ये काय घडतं, या सिंपल पदार्थांपासून कॉम्प्लेक्स पदार्थ घडतात. ओके, इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून CO2 आणि तुमची लाईट आहे, वॉटर आहे, याचा वापर करून काय तुमचं ग्लुकोज तयार झालं, एक कॉम्प्लेक्स पदार्थ तयार झाला. या ग्लुकोजला आपण कंझ्युम करतो आणि त्या ग्लुकोज कंझ्युम करत असताना मग त्याचं आपण काय करतो, सिंपल पदार्थामध्ये कन्व्हर्जन करतो. याला काय म्हणतात, कॅटाबॉलिझम म्हणतात. कॅटाबॉलिझम कुठं घडत असतं, आउटसाईड सेल घडत असतं. आउटसाईड तुमच्या सेल हे कॅटाबॉलिझम घडत असतं. इनसाईड सेल काय घडतं, सेलच्या आत काय घडतं, त्या सर्व ह्या गोष्टींचं, ह्या सिंपल प्रोडक्ट्सचं पुन्हा एनर्जीमध्ये कन्व्हर्जन जे घडत असतं ते तुमचं इनसाईड सेल घडत असतं. ओके, आणि मग ते तुम्हाला काय, याला काय म्हणतात, ॲनाबॉलिझम म्हणतात. ANA हे ए आहे बरं का, सॉरी हे काय आहे, ए आहे, ॲनाबॉलिझम म्हणतात. ॲनाबॉलिझम कुठं होतं, इनसाईड सेल होतं. कॅटाबॉलिझम कुठं होतं, आउटसाईड सेल होतं. कॅटाबॉलिझममध्ये काय, कॅट काय करते, तुमची मांजर काय करते, घरामध्ये जर आली तर सगळं डिस्ट्रक्ट करणार आहे, सगळं काही डिस्ट्रक्ट करणार आहे. तर ते काय करणार आहे, डिस्ट्रक्ट जेव्हा करते तेव्हा कॅटाबॉलिझम काय म्हणतो आपण, तिथे कॉम्प्लेक्सचं सिंपलमध्ये डिव्हिजन करणार आहे. आता ॲनाबॉलिझम काय करणार आहे, ओके, ॲनाबॉलिझममध्ये काय होणार आहे, तुमचं ग्लुकोजचं एनर्जीमध्ये कन्व्हर्जन जे काही घडतं, ग्लुकोज ऑक्सिडाईज जेव्हा होतं, ऑक्सिडाईज होणं म्हणजे काय, ते हीट होणं. ओके, म्हणजे त्याचं ज्वलन वगैरे होऊन तुम्हाला त्यातून एनर्जी भेटणं. ग्लुकोजपासून 80% एनर्जी तुमची जी शरीराची आहे ती ग्लुकोजपासून भेटते. फॅटी ॲसिड्सपासून 20% भेटतं. रिमेनिंग जे काही आहे फॅट्स असतील, अमायनो ॲसिड्स असतील, आणि अमायनो ॲसिड्स बेसिकली प्रोटीन्स आहेत. ओके, वेगवेगळे अमायनो ॲसिड्स वेगवेगळे काम करतात. एकतर हार्मोन्स म्हणून काम करतील, नाहीतर एन्झाईम म्हणून करतील काम. ओके, काय आहे हे सगळं बॉडी बिल्डिंगसाठी, तुमच्या वेगवेगळ्या ॲक्शन्स करण्यासाठी हे सगळे तिथे कामाला येतात. सिंथेसाइज होते, काहीतरी तयार होते, जे काहीतरी प्रोडक्ट तयार होते. अमायनो ॲसिड्सपासून काय तयार होत आहेत, प्रोटीन्स तयार होत आहेत. ओके, हे झालं तुमचं ॲनाबॉलिझम. ॲनाबॉलिझम
काहीतरी जनरेट करते, तयार करते. ॲना, ॲना एका लेडीचं नाव दिसतंय आणि आपली जी आई असते, आईला जर ॲना असं समजलं किंवा कोणतीही लेडी समजली तर ती काहीतरी म्हणजे वाईट गोष्टीतून काहीतरी चांगलं घडवते, काहीतरी बनवून दाखवते आपल्याला. तर ती ॲनाबोलिझम कुठे इनसाइड सेल घडतं आणि आपण काय करतो, त्या आईला किंवा त्या लेडीला आपण घरामध्येच ठेवून देतो, तिला घराच्या बाहेर सहसा, म्हणजे पूर्वीचं आपल्याला जस्ट लक्षात ठेवण्यासाठी. ओके, लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, पाठ होतंय, लक्षात राहणार आहे. आता कॅटाबोलिझम मांजर आहे, सगळं काही डिस्ट्रक्ट करणार आहे, कॉम्प्लेक्सचं सिम्पल करणार आहे. ॲनाबोलिझम आई आहे आपली, ती काय करणार आहे, काही ते जे सिम्पल झाले त्याच्यापासून काहीतरी तयार करणार आहे, एनर्जी तयार करणार आहे, फॅट्स तयार होतील किंवा तुमचे प्रोटीन्स तयार होतील अमायनो ॲसिड्सपासून, एन्झाईम्स असतील, हार्मोन्स असतील, या गोष्टी असतील, सिम्पलपासून कॉम्प्लेक्स करणार. या दोघांना कॅटाबोलिझम आणि ॲनाबोलिझम या दोघांना मिळून मेटाबोलिझम म्हणतात. चयापचय प्रक्रिया, मेटाबोलिझम. ठीक आहे, लक्षात राहील. आता तुमच्या जेवढ्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना तुम्हाला काही बायो कॅटॅलिस्ट लागतात, एन्झाईम्स लागतात. कॅटॅलिस्ट काय असतात? कॅटॅलिस्ट काय असतात? असे काही केमिकल्स जे रिॲक्शन्स फास्ट किंवा स्लो होण्यासाठी हेल्प करतात, पण ते रिॲक्शन्समध्ये भाग घेत नाहीत. ॲक्च्युअल रिॲक्शनमध्ये भाग घेऊन ते कन्झ्युम होत नाहीत, ते फक्त ती रिॲक्शन फास्ट किंवा स्लो होण्यासाठी तिथे मदत करतात. जी ॲक्टिवेशन, ते रिॲक्शन होण्यासाठी ॲक्टिवेशन एनर्जी लागणारी असते, एवढी जर एनर्जी लागणार असेल तर ह्या बायो कॅटॅलिस्ट किंवा कोणत्याही कॅटॅलिस्टमुळे ती एनर्जी जी लागणारी आहे ती कमी लागत असते. ओके, लक्षात राहू द्या. आवाज क्लिअर येतोय का? कारण मी एक इयरपॉड काढलो आहे. आवाज क्लिअर येतोय का? मला एकदा फक्त मेसेज करून कळवा. आहात का? तर काय म्हटलं, ॲक्टिवेशन एनर्जी ती रिॲक्शन होण्यासाठी जी कमी करावी लागते ती कोण करतं? बायो कॅटॅलिस्ट. आपण कॅटॅलिस्टबद्दल ऑलरेडी घेतलेलं आहे, तुम्हाला जरी घेतलं नसेल मी इथे काल, तरी रेकॉर्डिंग्स आहेत, ते तिथं तुम्ही पाहू शकता. ते लिंक वगैरे सगळं शेअर केलं जाईल तुमच्यासोबत. ओके, तर मग आपल्या ह्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही एन्झाईम्स आहेत जे बायो कॅटॅलिस्ट म्हणून काम करणार आहेत. ओके, एन्झाईम्सला उत्प्रेरक म्हणतात का काय म्हणतात, संप्रेरक म्हणतात? तुरे हार्मोन म्हणजे संप्रेरक. हां, बरोबर, हार्मोन म्हणजे संप्रेरक असतं, एन्झाईम म्हणजे उत्प्रेरक असतं मराठीमध्ये. प्रेरणा देतं ते एखादी गोष्ट घडवण्यासाठी. ओके, ठीक आहे. तर बायो कॅटॅलिस्ट, आपण ईस्ट जे काही आहे एक बायो कॅटॅलिस्ट आहे. त्याच्यानंतर सॅक्रोमायसिस हे बायो कॅटॅलिस्ट आहे. यांच्यामध्ये हे काय आहेत, हे काय आहेत तुमचे? ईस्ट काय आहे तुमचं? फंगस आहे किंवा सॅक्रोमायसिस बॅक्टेरिया वगैरे आहेत. यांच्यामध्ये एन्झाईम कोणते असतात? झायमेज एन्झाईम असतं. ओके, हे काय करतं झायमेज एन्झाईम? तुमचं ब्रेड तयार करण्यासाठी किंवा तुमची मळी तयार करण्यासाठी, मोलॅसिस. ओके, हे मोलॅसिसपासून पुन्हा अल्कोहोल, दारू तयार करण्यासाठी ह्या झायमेजचाच वापर केला जातो. ओके, हे लक्षात राहू द्या. आपण काय बघितले? 3 कॉम्प्लेक्स आहेत, 2 सिम्पल न्यूट्रिएंट्स आहेत. ओके, हे जे सिम्पल आहेत ते मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत, हे जे कॉम्प्लेक्स न्यूट्रिएंट आहेत हे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. ओके, कार्बोहायड्रेट किंवा फॅट्स हे कशाचे बनलेले असतात? कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे असतात. प्रोटीन्समध्ये नायट्रोजन एक्स्ट्रा असतं. ओके, प्रोटेनिशियस जे काही आहेत, अमायनो ॲसिड जे काही आहेत त्याच्यामध्ये नायट्रोजन एक्स्ट्रा असतं. CHO किंवा COH लक्षात ठेवा. COH काय? कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे COHचे बनलेले असतात. आणि म्हणजे हे COH म्हणजे काय? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ओके, आणि नायट्रोजन ॲड केल्याच्यानंतर काय? ते प्रोटीन्स असणार आहेत. ओके, आता व्हिटॅमिन्स किंवा हे तुमचे मिनरल्स जे काही आहेत, पॉलिथिलिन असेल, पॉलिस्टिरीन असेल किंवा टेफ्लॉन कोट आहे, हे तुमचे यांचेच बनलेले असतात. त्यांच्यातसुद्धा अमायनो ॲसिड्स वगैरे असतात. ओके, काही तुम्हाला त्याच्या तेवढी गरज नाही आहे आत्ता याची. ठीक आहे, एकतर मी काय लिहिले मलाच लक्षात येत नाही आहे ते. ठीक आहे, चालेल, आपण कार्बोहायड्रेट्सकडे वळूयात. कार्बोहायड्रेट्स, कार्बोदके कशाचे बनलेले आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. हे काय? पॉलिमर आहे. पॉलिमर कशाचं आहे? ग्लुकोजचं आहे. पॉली म्हणजे मेनी, मर्स म्हणजे रिपीटिंग मोनोमर. मग काय? कशाचं रिपीटिंग? ग्लुकोजचं रिपीटिंग. मग काय? मोनोमरचं रिपीटिंग झालं की पॉलिमर तयार झाला. कोणता तयार झाला? कार्बोहायड्रेट्स तयार झाला. त्याचा काय काय बघायचं आहे? त्याचा अर्थ काय? त्याचं क्लासिफिकेशन कशात आहे? सोर्सेस काय आहेत? फंक्शन्स काय आहेत? आणि डिसीजेस काय होऊ शकतात? कार्बोहायड्रेट्स मोस्ट अबंडंट आहे नेचरमध्ये. तर सॅकेराइड जर बघितले, सॅकेराइड आपण ते कार्बोहायड्रेट्सलाच आपण आता डिव्हिजन करतो. सिम्पल सॅकेराइड्स असतील किंवा कॉम्प्लेक्स सॅकेराइड्स असतील.
ओके, सिंपल म्हणजे कोणते? मोनोसॅकराइड आणि ऑलिगोसॅकराइड. कॉम्प्लेक्स कोणते? पॉलिसॅकराइड. आता सॅकराइड म्हणजे काय? तुमचे जे काही ग्लुकोज वगैरे आहे त्यांची संख्या किती असणार आहे? कोणत्याही सिंपल शुगरची, सिंपल जो काही ग्लुकोज आहे त्याची संख्या किती आहे त्याच्यावरून हे मोनोसॅकराइड का ऑलिगो का पॉली. जर एकच सॅकराइड असेल तर तो मोनो, 2 ते 10 सॅकराइड्स असतील तर ते ऑलिगोसॅकराइड, 10 पेक्षा जास्त असतील तर ते पॉलिसॅकराइड. ऑलिगोसॅकराइड आणि मोनोसॅकराइड हे सिंपल सॅकराइडमध्ये येतात, पॉलिसॅकराइड हे कॉम्प्लेक्समध्ये येतं आणि मग आपला जो कार्बोहायड्रेट आहे तो तुमचा पॉलिसॅकराइड आहे. ओके, आणि मग त्याला तुम्ही अजून दुसरे पण पॉलिसॅकराइड्स असतात, त्याला जेव्हा सिंपल अजून डिव्हिजन करता त्याचं लायसिस होतं. लायसिस हा वर्ड कशासाठी? त्याचं डिव्हिजन होण्यासाठी, LYSIS लायसिस. हायड्रोलिसिस, इलेक्ट्रोलिसिस हे शब्द वापरता तुम्ही, त्याला असं डिव्हिजन करण्यासाठी, त्याच्यामध्ये त्याचा ब्रेक करण्यासाठी त्याचा लिसिस म्हणतात. ओके, आता मोनोसॅकराइडपासून सुरू करूयात. हे जे मोनोसॅकराइड आहेत त्याची सुरुवात. मोनोसॅकराइडमध्ये तुम्हाला अल्डोज आणि कीटोज हे प्रकार दिसतात, ग्रुप. अल्डोज जे आहे, अल्डिहाइड ग्रुप जे आहेत ते अल्डोज आहेत. कीटोन ग्रुप जे आहेत ते तुमचे कीटोज आहेत. तुम्ही सांगणं अपेक्षित आहे कीटोन ग्रुप. आपण काल फंक्शनल ग्रुप पाहिजे होते, अल्डिहाइड ग्रुप पाहिजे होता, कीटोन ग्रुप पाहिजे होता, राईट. त्याच्यानंतर इथर ग्रुप पाहिजे होता, इस्टर बघितला होता. तर मला कीटोन ग्रुप कोणता, कीटोन फंक्शनल ग्रुप कोणता आहे ते सांगा. अल्डिहाइड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप असतो तो सांगा. OH असतो का तिकडं? कीटोजमध्ये तुमचं CO असतो का? COO असतो, काय असतो ते तुम्ही सांगणं अपेक्षित आहे. ठीक आहे. अल्डोजमध्ये काय आहेत तुमचे? ग्लुकोज आणि झायलोज येतं. कीटोजमध्ये तुमचं फ्रुक्टोज आणि रायब्युलोज येतं. हे मोनोसॅकराइड आहेत. मोनोसॅकराइड कोणकोणते आहेत तुमचे? ग्लुकोज, झायलोज, फ्रुक्टोज आणि रायब्युलोज हे तुमचे मोनोसॅकराइड आहेत. ग्लुकोज जो आहे हा आपण जास्तीत जास्त वापरात येतो, फ्रुक्टोज देखील आपल्या वापरात येतो. ओके, रायब्युलोज कुठं? तुमचं DNA RNA मध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिड जे आहे रायब्युलोज हे तिथं RNA मध्ये आपल्याला सापडतं. कीटोनमध्ये CO ग्रुप आहे आणि अल्डिहाइडमध्ये काय असणार आहे? ठीक आहे, हे आपण काय बघितले? मोनोसॅकराइड, ग्लुकोज, झायलोज, फ्रुक्टोज, रायब्युलोज. फ्रुक्टोज आणि रायब्युलोज हे कीटोज ग्रुप आहेत. CHO तुमचं अल्डिहाइड. ओके, कन्फर्म आहे ना? कारण मी बघत नाही आता. ओके, अल्डिहाइडमध्ये काय दिसतं तुमचं? अल्डिहाइडमध्ये काय दिसतं तुमचं? ग्लुकोज आणि झायलोज. ठीक आहे, तुम्हाला PDF तर भेटतेच, तेव्हा पुन्हा चेक करून घ्या. ओके, आता हे काय असणार आहे तुमचे मोनोसॅकराइड? हे क्रिस्टलाइन असतात. ॲमॉर्फस असतात का? नाही, क्रिस्टलाइन आहेत, वॉटरमध्ये सोल्युबल आहेत आणि स्वीट आहेत. ऑब्व्हियसली ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आहे, स्वीट असतात टेस्टला. क्रिस्टलाइन आहेत आणि वॉटर सोल्युबल आहेत आणि स्वीट आहेत. यांचे जर टाईप्स जर बघितले, नंबर ऑफ कार्बनवरती, कार्बन ॲटम किती आहेत त्याच्यावरती तुम्ही त्याचे प्रकार करता. अजून बरेच आहेत पण आपल्याला पेंटोज, ओके, आणि हेक्झोज हे प्रकार महत्त्वाचे आहेत. आपले जे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज जे आहेत ना हे हेक्झोज आहेत. कार्बनचे 6 ॲटम असतात तिथे. आणि रायबोज आणि डिऑक्सिरायबोज तुम्ही DNA आणि RNA मध्ये बघता. पेंटोज शुगर असते त्याच्यामध्ये. ओके, रायब्युलोज जी आहे, रायब्युलोज आता जे सांगितलं त्याच्यामध्ये किती? 5 कार्बन ॲटम असतात, त्याच्यामुळे ते रायब्युलोज. RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड, रायबोज न्यूक्लिक ॲसिड, आणि DNA काय? डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. ओके, ऑक्सिजनचं एक ऑक्सिजन कमी झाला की रायबोजचं काय होतं? डिऑक्सिरायबोज होतं. ओके, आणि हे काय आहेत तर पेंटोज आहेत. कार्बनचे 5 ॲटम आहेत त्याच्यात. आणि हेक्झोज कोण तुमचे? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज हे तुमचे हेक्झोज आहेत. ओके, ऑलिगोसॅकराइड बघू. हे झालं तुमचं मोनोसॅकराइड. मोनोसॅकराइड एकदा तुम्हाला पाहायचं असेल तर पाहून घ्या स्क्रीनवरती. ठीक आहे, काय काय बघितलं? अल्डोज आणि कीटोज हे तुमचे मोनोसॅकराइड आहेत. अल्डोजमध्ये तुमचे ग्लुकोज आणि झायलोज येतं. कीटोजमध्ये तुमचं फ्रुक्टोज आणि रायब्युलोज येतं. क्रिस्टलाइन वॉटर सोल्युबल आहेत. येस मिळते, रेकॉर्डिंग सांगेन मी. वॉटर सोल्युबल आहेत, स्वीट आहेत. नंबर ऑफ कार्बनवरती त्याचे प्रकार पडतात. पेंटोज आणि हेक्झोज आपले आहेत, माहिती असतात. पेंटोजमध्ये तुमचे DNA RNAचे जे आहेत रायबोज आणि डिऑक्सिरायबोज ते पेंटोज शुगरचे आहेत. ओके, पेंटोज म्हणजे 5 कार्बन असणारे आहेत ते. आणि हेक्झोजमध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. ठीक आहे, ऑलिगोसॅकराइडमध्ये आहे. तर ऑलिगोसॅकराइडमध्ये तुमचे डायसॅकराइड असतील, ट्रायसॅकराइड असतील किंवा टेट्रासॅकराइड असतील. डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आणि टेट्रासॅकराइड्स असतील. आता डायसॅकराइड बघून घ्या. लॅक्टोज, सुक्रोज आणि माल्टोज. तुम्हाला लॅक्टोज माहिती आहे, सुक्रोज माहिती आहे आणि माल्टोज देखील माहिती असतं. तर लॅक्टोजमध्ये डाय म्हणजे काय? 2 मोनोसॅकराइड एकत्र येऊन तुमचं काय होतं? डायसॅकराइड तयार होते. तर त्याचं काय होणं? याचं जर ग्लायकोलिसिस केलं
या ग्लुकोजचं लिसिस केलं, डायसॅकराइडचं जर लिसिस केलं तर काय होणार आहे, डिव्हिजन केलं तर 2 मोनोमर्स भेटतील, 2 तुमचे जे काही मोनोमर्स भेटायचे ते भेटते. तर लॅक्टोजपासून कोणते 2 मोनोमर भेटतात, सुक्रोजपासून कोणते भेटतात, माल्टोजपासून कोणते भेटतात हे विचारलं जातं. लॅक्टोज कुठे, आईच्या दुधात असतं, आपण दुधात असं पकडलं तर आईचं पकडा आणि मग तिथे काय ग्लुकोज 2 वेळेस ग्लुकोजच असतं, आईच्या दुधात खूप जास्त ग्लुकोज असतं असं लक्षात ठेवलं तर मग 2 ग्लुकोज असणारं लॅक्टोज. सुक्रोज साखर, आपण म्हणतो ना साखरेसारखा आंबा आहे, ओके, साखरेसारखा आंबा आहे, फ्रूट आहे ना आंबा, तर फ्रुक्टोज आणि ग्लुकोज असू दे की मग ते सुक्रोज, ओके, लक्षात राहील. आणि माल्टोज सॉरी चूक झाली आहे, ती ट्रिक कॅन्सल करा आईच्या दुधाची, वेळेनुसार चेंज करावं लागेल. तर ते ग्लुकोज आणि गॅलेक्टोज आहे. लॅक्टोजमध्ये काय ग्लुकोज आणि गॅलेक्टोज आहे, सॉरी फॉर मेकिंग यू कन्फ्युजन, ओके. आणि माल्टोजमध्ये ग्लुकोज आणि ग्लुकोज आहे. आपण काय म्हणतो, माझा माल विक्री, तुम्ही मूवी पाहिजे असेल, माझा माल माल्टोज तर 2 वेळेस आहे माझा माल, ओके, माल ग्लुकोज हे 2 वेळेस आहे तिथे, ओके. लॅक्टोजमध्ये मात्र मग ग्लुकोज आणि गॅलेक्टोज आहे लॅक्टोजमध्ये. सुक्रोजचं तर साखरेसारखा आंबा आहे तर फ्रूट आहे, फ्रुक्टोज आणि ग्लुकोज आलं. ट्रायसॅकराइडमध्ये कोण आहेत मग, रॅफिनेज असतं, रॅफिनेजमध्ये तुम्हाला ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज दिसतो, विचारण्याचे चान्सेस कमी आहेत पण माहिती असावं म्हणून. टेट्रासॅकराइड आहे, हे टेट्रासॅकराइडमध्ये तुम्हाला स्टॅचिओज म्हणतात, ज्याच्यामध्ये 2 गॅलेक्टोज, 1 ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असतो, ठीक आहे. हे सुद्धा क्रिस्टलाइन आहेत, वॉटर सोल्युबल आहेत आणि स्वीट आहेत. कोण आहेत क्रिस्टलाइन, वॉटर सोल्युबल आणि स्वीट, हे तुमचे मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड आहेत. मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड काय आहेत, सिंपल सॅकराइड जे आहेत ते मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड आहेत. मोनोसॅकराइड आणि डायसॅकराइड हे काय आहेत तुमचे सिंपलवाले सॅकराइड आहेत. हे तुमचे स्वीट आहेत, वॉटर सोल्युबल आहेत आणि क्रिस्टलाइन आहेत, ठीक आहे. आता कॉम्प्लेक्सवाल्याकडे जाऊया. या पॉलिसॅकराइडमध्ये 2 प्रकार आहेत, एक होमोपॉलिसॅकराइड आणि दुसरं हेटेरोपॉलिसॅकराइड, ओके. काल आपण जेव्हा हायड्रोकार्बन पाहत होतो त्याच्यामध्ये सुद्धा होमो आणि हेटेरो पाहिजे होते, लक्षात येत असेल तर. इकडे बघा आता, होमोपॉलिसॅकराइड कोण आहेत, तुमचं स्टार्च, पिष्टमय पदार्थ, सेल्युलोज, ग्लायकोजेन, फायबर्स हे होमोपॉलिसॅकराइड आहेत, ओके. आणि हेटेरो कोण आहेत तुमचे, जे नॉन एडिबल असणार आहेत ते सगळे तुमचे. पॉलिसॅकराइडमध्ये सुद्धा तुमचे 2 आहेत, एडिबल आणि नॉन एडिबल कोण आहेत, हेटेरो पॉलिसॅकराइड आहेत, ओके. हेटेरोसॅकराइड हे पॉलिसॅकराइड हे नॉन एडिबल, त्याच्यामध्ये हायलुरेनिक ॲसिड हे तुमचं नॉन एडिबल आहे. हायलुरेनिक ॲसिडचं ॲप्लिकेशन विचारलं जातं, ते तुम्हाला मेन्सला विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत, ओके. होमोपॉलिसॅकराइड स्टार्च, ग्लुकोज, ग्लायकोजेन आणि फायबर्स. कसं आहे हे पॉलिसॅकराइड, अपोजिट असणार सिंपलच्या, नॉन क्रिस्टलाइन असतं, ॲमॉर्फस असतं, ते टेस्टलेस असतं, इनसॉल्युबल असतं वॉटरमध्ये, पण पार्टली थोडंफार सोल्युबल होऊ शकतं ते, ओके. काही आपले जे होमोपॉलिसॅकराइड आहेत ते थोडेफार सोल्युबल असतात ना वॉटरमध्ये, त्यामुळे. पण टेस्टलेस आणि नॉन क्रिस्टलाइन असणारे पॉलिसॅकराइड, आय होप लक्षात. सोर्स काय आहेत, प्लांट सोर्स काय आहे आणि ॲनिमल सोर्स काय. ॲनिमल सोर्स तुमचा मिल्कमध्ये तुमचं काय असतं, लॅक्टोज. आता सांगा लॅक्टोजमध्ये काय, पटकन सांगा इथे आता कमेंट बॉक्समध्ये. लॅक्टोजमध्ये 2 लॅक्टोज काय डायसॅकराइड आहे, कोणते 2 असतात त्याच्यामध्ये, कोणते 2 मोनोमर असतात लॅक्टोजमध्ये सांगा. आणि पुढे सांगितलं तर मी पुढे जायला मोकळा. चलो फास्ट, ग्लुकोज आणि गॅलेक्टोज. चलो आता प्लांट सोर्स, हे तर ॲनिमल सोर्स झालं. प्लांट सोर्स काय आहेत, सिरियल्स आहेत, ग्रेन्स आहेत, ओके. गहू, ज्वारी, बाजरी, मका, तांदूळ हे सगळे तुमचे प्लांट सोर्स आहेत. मग तुमचे पोटॅटोज असतील किंवा तुमचं शुगर केन आहे, बीट आहे, कॅरट आहे, हनी आहे किंवा सीजनल फ्रूट जेवढे काही आहेत ते सगळे तुमचे या पॉलिसॅकराइडचे तुमचे सोर्सेस आहेत किंवा कार्बोहायड्रेट्सचे तुमचे सोर्सेस असणार आहेत, ओके. ॲनिमलमध्ये मिल्क बघितलं. फंक्शन्स काय आहेत, एनर्जी सोर्स आहे, एनर्जी रिच म्हणून आपण सुरुवातीला पाहिलं होतं. एनर्जी रिच म्हणून आपण काय बघितलं होतं, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स बघितलं होतं एनर्जी रिच म्हणून, ठीक आहे. हे राईट. तर एनर्जी किती भेटते, 80% एनर्जी आपण या कार्बोहायड्रेट्सपासून घेत असतो, ओके. 80% एनर्जी या कार्बोहायड्रेट्सपासून घेत असतो. 1 ग्राम कार्बोहायड्रेट्सपासून किती कॅलरी एनर्जी भेटते, 4.1
कॅलरी एनर्जी तिथे भेटत असतं. ओके, आणि मग हे एनर्जी सोर्स आता कोणत्या ह्याच्यातून, मोनोसॅकराईडमधूनच जेव्हा तुमचं कॉम्प्लेक्सचं सिम्पल कराल तेव्हाच त्यातून ती ही एनर्जी भेटेल. जर ते कॉम्प्लेक्समध्येच असेल तर ते तुम्हाला तेच एनर्जी देणार नाही. हे तुम्हाला कुठं लक्षात येईल, बायोचे जेव्हा आपण अजून झुओलॉजीचं टॉपिक बघू तिथं अजून जास्त क्लिअर होणार आहे ते, की का मोनोसॅकराईडच. मग पॉलिसॅकराईड तुमचं काय असतं, ग्लायकोजेन एक पॉलिसॅकराईड आहे. ओके, कॉम्प्लेक्स आहे ग्लायकोजेन. ग्लुकोजचं ग्लायकोजेनमध्ये कन्वर्ट करून आपण ते लिव्हरमध्ये स्टोअर करतो ना, एक्स्ट्रा ग्लुकोज असेल तर, राईट. आणि मग इन्सुलिन वगैरे हे त्याच्यासाठी हेल्पफुल असतात. हे सगळ्या गोष्टी येणार आहे ते सगळं. ओके, फक्त मोनोसॅकराईडमधून तुम्ही एनर्जी घेत असता. 80% एनर्जी ही कार्बोहायड्रेट्सपासून, 1 ग्राम कार्बोहायड्रेट्सपासून 4 कॅलरी एनर्जी भेटते. पॉलिसॅकराईडचं तुम्ही डायसॅकराईडचं मोनोसॅकराईड करता, म्हणजे स्टार्चचं तुम्ही आधी माल्टोजमध्ये कन्वर्जन, माल्टोजचं तुम्ही ग्लुकोजमध्ये कन्वर्जन करता. माल्टोजमध्ये किती ग्लुकोज असतात, 2 ग्लुकोज असतात. लॅक्टोजमध्ये ग्लुकोज आणि गॅलेक्टोज, सुक्रोजमध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. लक्षात आलं असेल आता. ग्लुकोज लेवल किती असावी, तुमची रिक्वायर किती आहे, आणि मग ती किती असते. बिफोर मील ती 80 मिलीग्राम पर डेसिलिटर असावी, त्याच्यापेक्षा कमी नसावी. 80 मिलीग्राम पर डेसिलिटरपेक्षा ती कमी नसावी. आफ्टर मील किती असावी, 80 ते 110 120च्या आसपास मिलीग्राम पर डेसिलिटर इतकी असावी. त्याच्यापेक्षा जास्त नसावी. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काय म्हणतो आपण, मग तुमच्यात काय डायबिटीज झाला. ओके, पण डायबिटीज कोणता तर तो डायबिटीज मिलिटस. ओके, डायबिटीज मिलिटस असतो तो वाला तुमचा, जो डायबिटीज जी झाली. मग डायबिटीजचे प्रकार 2 आहे, डायबिटीज ए आणि डायबिटीज बी असे 2 प्रकार असतात. त्याच्यामध्ये जाणं आपण बघूया, गरज असेल तेव्हा जाऊ. ओके, आणि डायबिटीज इन्सिपिडस याच्यावरती राज्यसेवेचा प्रश्न येऊन गेला. हा युरिन जी काही आहे ती जर जास्त एक्सक्रिशन होणार असेल, ADH हा एक तुमचा हार्मोन असतो. ओके, तो जर प्रॉपर वर्क नाही झाला, ओके, तर तेव्हा तुम्हाला डायबिटीज इन्सिपिडस होत असतं. ओके, आणि डायबिटीज मिलिटस जे तुमचं डायबिटीज आपण ज्याला म्हणतो, ओके, मधुमेह ज्याला म्हणतो, ते डायबिटीज मिलिटस असतं. आणि इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर तुम्हाला डायबिटीज मिलिटस होतं. आणि हे मग कशा लक्षात येतं, तुमचं ग्लुकोजचं ग्लायकोजन, एक्स्ट्रा ग्लुकोजचं जर ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन होत नसेल, का, कारण इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं आहे आणि ते ग्लायकोजन लिव्हरमध्ये स्टोअर होत नाही आहे त्या कारणाने, तेव्हा तुम्हाला काय होतं, डायबिटीज मिलिटस होतं आणि तहान खूप जास्त लागायला लागते त्या काळामध्ये. किती असावी रेंज, 80 ते 120-130च्या आत असावी, बिफोर मील आणि आफ्टर मील. ओके, चालेल. जर हे क्रॉस झाले ही जी काही लेवल, तर तुम्हाला काय होणार आहे, डायबिटीज होणार आहे. सिम्पटम्स काय असतात त्याचे, पॉलियुरिया आहे, पॉलिफॅजिया आहे, खूप जास्त भूक लागते, पॉलिडेस्पिया आहे, थर्स्ट तहान खूप जास्त लागते, विकनेस जाणवतो, टायर्डनेस असते, ब्लर विजन असणार आहे. जर तुमची आई वडील वगैरे किंवा मित्र वगैरे जे कोणी अचानक त्यांना ब्लर दिसायला लागले तर तो एक सिम्पटम आहे कशाचा, तुमच्या डायबिटीज असण्याचा. ओके, चालेल. इन्सुलिन काय करत असतं, इन्सुलिन हे काय करत असतं, एन्झाईम तुमचं बरं, मुळात इन्सुलिन असतं कुठं, पँक्रियाजमध्ये वगैरे पँक्रियाजमध्ये असतं. ओके, पँक्रियाज जे काही वेगवेगळे सेल आहेत, अल्फा बीटा आणि डेल्टा सेल, त्याच्यापैकी तिथे असतं. अल्फा सेलमध्ये असते, बघूयात. ओके, एक्सिस ग्लुकोज जे काही झालेलं आहे त्याचं कन्व्हर्जन ग्लायकोजनमध्ये करणार आणि ते लिव्हरमध्ये स्टोअर करणार. लिव्हरमध्ये स्पेसिफिक सेल्स असतात, कोणते, कुफर सेल्स म्हणतो का त्याला, नाही कुफर नाही, कोणते, हिपॅटिक सेल्स म्हणतात. हिपॅटिक सेल्सचं हे तुमचं लिव्हर बनलेलं असतं. ओके, तर तिथे ते स्टोअर होत असतं तुमचं एक्स्ट्रा ग्लायकोजन. आणि मग जेव्हा केव्हा तुम्हाला दुष्काळामध्ये, म्हणजे दुष्काळाचे जे काही दिवस असतील तुमच्या आयुष्यात, तेव्हा मग ते जे काही ग्लायकोजन आहे त्याचं वापस ग्लुकोजमध्ये कन्वर्ट करून तुम्ही एनर्जी घेत असतात. जे उपवास वगैरे करत असतो तर ते ग्लायकोजनचाच वापर केला जातो त्या काळामध्ये आपल्या शरीराद्वारे. मग ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतं. हे काय आहे, ग्लुकोजचं ग्लायकोजन इन्सुलिन जेव्हा करतं आणि स्टोअर करतं त्याला ग्लायकोजेनेसिस म्हणतात. आणि ते जर तुमचं ग्लायकोजनचं वापस ग्लुकोज करायचं आहे, ग्लायकोजेनोलिसिस. आलं का आता, लिसिस कधी वापरतंय, डिवाइड करते तेव्हा. ओके, तर हे अशा बेसिक गोष्टी माहिती झाल्या की पाठ करायची गरज नाही पडत, ऑप्शनमध्ये बघून आपण आन्सर देऊ शकतो. ठीक आहे, तर कार्बोहायड्रेट्स इथे संपलेलं आहे. आता आपण प्रोटीनकडे वळूयात.
चालेल. किती जण आहेत अजूनही सेशनला? आहेत 150-200च्या आसपास. ठीक चाललंय सर्व? काय अडचण नसेल. ज्यांना अडचण होती ते तर रिव्ह झालेच असतील ऑब्व्हियसली. चलो प्रोटीन्स बघूयात. प्रथिने काय म्हटलं होतं आपण? कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स कशाचे बनलेले आहेत? CHOचे. प्रोटीन्समध्ये एक्स्ट्रा काय आहे? N आहे, नायट्रोजन आहे. कॉम्प्लेक्सच मॉलिक्यूल आहे. हा पॉलिमर आहे. प्रोटीन कशाचा पॉलिमर आहे? कोणत्या तरी मोनोमरचा आहे. कोणतं मोनोमर? अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडमध्ये काय सापडतं आपल्याला? NH2 सापडतं. COOH हा ग्रुप सापडतो, फंक्शनल ग्रुप. त्याच्यानंतर या NH2 काय? तुमचं अमाइन, आणि COOH काय? तुमचं कार्बोक्सिलिक ॲसिड. यांचं अमायनो ॲसिड बनवले जातात. आणि हे अमायनो ॲसिड तुमचे जेव्हा एकत्र येऊन पॉलिमर तयार होतो त्याला म्हणतो आपण प्रोटीन. ठीक आहे. आणि आपण बघितले जस्ट वर एन्झाईम असतील किंवा तुमचे हार्मोन्स असतील, हे काय आहेत? तुमचे प्रोटीन्सपासून, अमायनो ॲसिड्सपासूनच बनलेले आहेत. ओके. काय आहे? एक सिमेंटिक मटेरियल आहे, बॉडी बिल्डिंग मटेरियल आहे. तुमचं जे काही विअर टिअर होत असते, तुम्हाला जी काही जखम झाली ती भरली कशामुळे जाते? या अमायनो ॲसिड्समुळे, या प्रोटीन्समुळे भरली जाते. म्हणून त्याला सिमेंटिक मटेरियल देखील म्हटलेलं आहे. प्रोटीनचं जेव्हा हायड्रोलिसिस करतो, पुन्हा लिसिस म्हणजे काय? त्याला ब्रेक करतो पाण्याद्वारे. ओके. तेव्हा त्याच्यातून किती? 30 अमायनो ॲसिड सापडत असतात. ओके. 30 अमायनो ॲसिड्स सापडत असतात. नॉर्मली 20 हे आपल्याकडे ह्युमन्समध्ये हे म्हणजे नॉर्मली सापडत असतात. ओके. हे नॅचरली पुन्हा तिथे असतातच. ओके. आपण युकॅरियोटिक सेलमध्ये जर बघितले तर अमायनो ॲसिड्स किती आहेत तुमचे? 22 अमायनो ॲसिड्सचे युकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल काय माहिती आहेत तुम्हाला? ते बघू आपण सेल टॉपिकमध्ये, जर माहिती नसेल. ऑब्व्हियसली आज एक्झाम आहे, आता काही दिवसावर तुम्हाला माहिती आहे सगळं. युकॅरियोटिक सेल जरा डेव्हलप झालेले आहेत, ज्यांचं न्यूक्लियस हे एका मेम्ब्रेननं बनलेलं आहे. ओके. मेम्ब्रेन क्लोज्ड असणारे जे आहेत ते युकॅरियोटिक सेल आहेत. तर त्यांच्यात अमायनो ॲसिड्स ते किती अमायनो ॲसिड्सने बनलेले आहेत? 22. त्यातले 20 हे स्टेबल असतात. जे इथं आपण नॉर्मली यूज आहे ना, हे 20 हे स्टेबल असणारेच आहेत आणि 2 अनस्टेबल आहेत. तुम्हाला स्टेबलवाले पाठ करत बसायचं का? नाही. अनस्टेबलवाले कोण आहेत? 21वा आणि 22वा जो आहे तो अनस्टेबल आहे. म्हणजे तो कोण? सेरेनोसिस्टीन आणि पायरोलायसिन आणि सेरेनोसिस्टीन. वाचावं वाटलं, पाठ करावं वाटलं तर करा. आजपर्यंत त्याच्यावर एक्झामला क्वेश्चन आले नाहीत. जर आयोगाला कंबाईनला फॅक्ट्स विचारण्याची सवय आहे, विचारलं तर माहिती असावं. आतापर्यंत जे आपण बघितलं ना सुरुवातीला प्रत्येकाबद्दल थोडं, तेवढ्यात आपले सगळे प्रश्न सुटतात. ओके. तरी आपण हे पुढचं बघून घेऊयात. ह्युमन्समध्ये 20च्या हे जे स्टेबल आहेत, हे सर्वच्या सर्व 20च्या 20 अमायनो ॲसिड फक्त आपल्या ह्युमन्समध्ये आहेत. ओके. म्हणून आपण काहीतरी युनिक आहोत, हे स्टेबलवाले. रिसस मंकीला थोडंफार आपण म्हणजे ते आपल्यासारखे दिसतात किंवा त्यांच्याकडे त्यांची जी ब्रेन कॅपॅसिटी आहे किंवा इतर गोष्टी आहेत ते आपल्यासारखीच आहे. ते असण्याचं कारण त्यांच्यामध्ये जे 20 पैकी 19 जे स्टेबल अमायनो ॲसिड्स आहेत त्यांच्यामध्ये सापडतात म्हणून. गोरिलामध्ये 16 आहेत. आपण गोरिलाला जास्त हे नाही करत, साम्य नाही दर्शवत. आपण रिसस मंकीसोबत साम्य जास्त दर्शवत असतो. ओके. चालेल. अमायनो ॲसिड कंटिन्यू करण्यापूर्वी जस्ट एका मिनिटाचा ब्रेक घेऊन आलो मी वापस. अमायनो ॲसिड्स जे 20 स्टेबल अमायनो ॲसिड्स आहेत त्याचं डिव्हिजन विचारलं जातं सहसा. इसेन्शियल अमायनो ॲसिड्स कोणते आहेत आणि नॉन इसेन्शियल अमायनो ॲसिड्स कोणते आहेत? इसेन्शियलला आपण अत्यावश्यक असं म्हणतो आणि नॉन इसेन्शियलला आवश्यक म्हणतो. का म्हणतो आवश्यक? हे बघा, मराठी शब्दामध्ये पडू नका एवढ्यासाठी म्हणतो. आवश्यक आणि अत्यावश्यक. ओके. थोडंसं एक्सेसिव्ह केलं आहे आणि आवश्यकचं अत्यावश्यक म्हटले, पण ते लक्षात येण्याचे चान्सेस कमी आहेत. पण तुम्ही जर इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असं जर म्हटलं, हो मॅम, पूजा मॅम भेटून जाते रेकॉर्डिंग. ओके. इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल असं केलं तर लक्षात येतं. इसेन्शियल कोणते? जे स्टेबल अमायनो ॲसिड्स आपली बॉडी तयार करू शकत नाही, त्यांना आपण वेगवेगळ्या डाएटमधून घेऊ शकतो, त्यांना आपण इसेन्शियल म्हणतो. आणि असे किती आहेत? 9 आहेत. ओके. आणि जे बॉडी सिंथेसाइज करतं त्यांना नॉन इसेन्शियल म्हणतो. गरज नाही आहे ना बाहेरून घेण्याची. ओके. अनावश्यक म्हणत नाही त्याला मराठीत, आवश्यक म्हणतो. ओके. हे लक्षात राहू द्या. तर नॉन इसेन्शियल 11 जे आहेत ते नॉन इसेन्शियल आहेत, जे बॉडी सिंथेसाइज करू शकते. इसेन्शियल किती आहेत? ते 9 आहेत.
याच ॲपवरती भेटेल, सरांच्या ॲपवरती भेटेल. ओके, आणि तिकडे जर असेल तर तिकडे कळवेल मी तुम्हाला. ठीक आहे. इसेन्शियल किती 9 आहेत. ओके, अत्यावश्यक ज्याला म्हणजे जे बॉडी सिंथेसाइज करू नाही शकत त्यांना वेगवेगळ्या डाएटमधून घेतो आपण. तर आपल्याला काय करायचे, हे 9 पाठ करायचे. ओके, हे 9 पाठ करायचे, बाकीचं ते होऊन जातं. जसं अनस्टेबलमधलं सेरेनोसिस्टीन आणि पायरोलेसिन हे तुम्हाला पाठ होईलच असं काही नाही आहे. उगी जस्ट वाचले, चुकून जर ऑप्शनला आलाच तर ते यस आणि पी काहीतरी बघितलं होतं आणि ते अनस्टेबल होते असं काही आलंच तर माहिती असावं म्हणून. ओके, इसेन्शियल मात्र पाठ करून घ्या. सर्व क्लासेसवाले पाठ करून घेतात आणि तुम्हालाही असावं, मग तुम्ही पण तिथं मागे नको पडायला. ठीक आहे, म्हणून आता बघा काय दिसतंय तुम्हाला. आधी वाचून घेऊयात इसेन्शियल वाले कोणते. हिस्टिडीन, आयसोल्युसिन, ल्युसिन, मिथिओनाइन, फिनिलअलानाइन, थ्रिओनाइन, ट्रिप्टोफॅन, व्हॅलिन आणि लायसिन. आता बघा हे 3 लगेच पाठ होतील. आयसोल्युसिन, ल्युसिन आणि लायसिन. ओके, आयसोल्युसिन, ल्युसिन आणि लायसिन हे 3 पाठ झाले. हे 3 आहेत म्हणून हे 309. हे 3 आहेत म्हणून 309 आणि हे 9 असंही लक्षात राहू शकतं. हे 9 आहेत ना इसेन्शियल. ओके, आणि ते 309 लक्षात ठेवा. आता बघा इसेन्शियल किती आहेत, 9 आहेत. 9 म्हटलं की 9 वाला 309 म्हटलं की 3 असे काहीतरी साम्य असणारे नाव आहेत. कोण, लायसिन, ल्युसिन आणि आयसोल्युसिन. 4 पाठ झाले आपल्याला. आता बाकीचे पाठ करूयात. मग पाठच करून घ्या. काय की तुमचं व्हॅलिन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, व्हॅलिन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, फिनिलअलानाइन आहे. ओके, मिथिओनाइन आहे आणि हिस्टिडीन आहे. हिस्टिडीन, मिथिओनिन किंवा मिथिओनाइन. आता हा जो मिथिओनाइन आहे ना, सल्फरचं त्याच्यामध्ये म्हणजे एलिमेंट असतो. सल्फर एलिमेंट त्याच्यामध्ये असणारा कोण आहे, मिथिओनाइन. इकडे नॉन इसेन्शियलमध्ये सुद्धा एक सिस्टीन आहे. ओके, तो सुद्धा सल्फर असणारा आहे. ओके, असं विचारलं जातं की सल्फर असणारा कोणता अमायनो ॲसिड आहे. तर इसेन्शियलमध्ये कोण आहे, मिथिओनाइन आहे. नॉन इसेन्शियलमध्ये सिस्टीन आहे. ओके, हे यातले तुम्हाला आत्ता या घडीला तुम्हाला 4-5 पाठ झाले असतील. कोणते इसेन्शियल हे 9 आहेत 20 पैकी. 9 म्हणजे की 309 म्हटलं की लायसिन, ल्युसिन, आयसोल्युसिन हे 4 झाले. मिथिओनाइन पाठ का करायचं, कारण त्याच्यात सल्फर एलिमेंट आहे त्याच्यामुळे. त्याच्यानंतर व्हॅलिन, हिस्टिडीन आणि तुमचं ट्रिप्टोफॅन आणि तुमचं फिनिलअलानाइन. हे बाकीच्यांना काय ट्रिक लावायची लावा, काय सगळेच पाठ करावं असं काही नसतं. बाकी हे वाचून घ्या तुम्ही. ॲजेनाइन हे नॉन इसेन्शियल आहेत सगळे. ॲजेनाइन, ॲस्पार्टिन किंवा सिस्टीन आहे, ग्लुटामेट आहे, अर्जिनिन आहे, ॲस्पार्जिन आहे, ग्लुटामाइन आहे, ग्लायसिन आहे. ओके, प्रोलिन आहे, सिरिन आहे किंवा टायरोसिन आहे. आता हे टायरोसिनला चुकून तुम्ही हे 309 सोबत कन्फ्यूज व्हायचं नाही किंवा तुमचं ग्लायसिनला लायसिन सोबत कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, हे अर्जेनाइन, ॲस्पार्जिन वगैरे लगेच ए वाले जास्त आहेत बघा. इकडे ए वाला कोणीच नाही इसेन्शियलमध्ये. इसेन्शियलमध्ये ए वाला कोणीच नाही. मग ए वाले सगळ्यात आधी कट करून टाकायचे नॉन इसेन्शियलमध्ये. ठीक आहे, इकडे जी वाला सुद्धा कोणी नाहीये. इकडे ए वाला कोणी नाहीये, जी वाला कोणी नाहीये. ठीक आहे, बघा आता तुमच्यासोबत बोलतानाच हे लक्षात येते मला. ए वाला नाहीये, जी वाला नाहीये. ओके, यस नाहीये. ठीक आहे, झाले आपले. एवढ्यातच अर्ध्याच्या वर सी पण नाहीये. एवढ्यावरच अर्ध्याच्या वर काम होऊन जातं. पण आपल्याला पाठ हे करायचे. ओके, आणि बाकी ए, जी, सी वाले कोण आहेत, तुमचे नॉन इसेन्शियल वाले जे बॉडी सिंथेसाइज करते. बरं, केमिकल कंपोजिशनवरती काही डिव्हिजन आहे का, तर त्यांचं 7 ग्रुपमध्ये डिव्हिजन केलेलं आहे. कोणाचं, इसेन्शियल जे आहेत अमायनो ॲसिड त्यांचं. ओके, ॲलिफॅटिक, हायड्रॉक्सिल, सल्फर असणारे, ॲरोमॅटिक, बेसिक असणारे, ॲसिडिक असणारे आणि अमाइड असणारे. आपल्याला कोणते लक्षात घ्यायचे इसेन्शियलमध्ये. सगळ्यात आधी सल्फरवाले कोणते होते, मिथिओनाइन आणि सिस्टीन. आता पाठ झाले, गरज आहे पाठ करण्याची वेगळं नाही. हायड्रॉक्सिल कोण आहे, 309 आहे हायड्रॉक्सिल, हे लक्षात ठेवा. ल्युसिन, आयसोल्युसिन कुठे आहेत, व्हॅलिन, ॲलिफॅटिक आहे. ॲलिफॅटिक माहिती आहे तुम्हाला. ॲलिफॅटिक म्हटलं की काय असणार आहे, ते ओपन चेनवाले असणार आहेत. ओके, ओपन चेनवाले असणार आहेत, राईट. सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड असणारे.
ॲलिफॅटिक असणार आहेत. मग व्हॅलिन आहे, ल्युसिन आहे, आयसोल्युसिन आहे, ते लक्षात ठेवा. थ्रिओनाइन हायड्रॉक्सिल आहे, मिथिओनाइन आणि सिस्टीम पार्ट झाले तुम्हाला. ॲरोमॅटिकमध्ये मग तुमचं फिनिल ॲलॅनाइन आहे, ट्रिप्टोफॅन आहे, या गोष्टी. हिस्टाडिन, लायसिन हे काय बेसिक आहेत. ओके, ॲस्पार्टिक, ग्लुटॅमिक तर वगैरे लक्षात, नावातच आहे ॲसिड आहे, ते ॲसिडिक आहेत. ठीक आहे, चलो पुढे. याच्यावर जास्त भर द्यायचा का नाही आपल्याला, जेवढं हे जास्त भर देण्याचं इसेन्शियल. चलो पुढे. प्रोटीनचं कंपोजिशन काय असतं, एक तर सिम्पल असतील नाही तर कॉम्प्लेक्स असतील. सिम्पल आहे तर सिंगल फॅक्टर असणारा, कॉम्प्लेक्स 2 फॅक्टर असणारे. DNA जे आहे, DNA मध्ये एक हिस्टोन नावाचा प्रोटीन असतो, सिंगल फॅक्टर असणारा. ओके, कॉम्प्लेक्समध्ये कोण आहेत, 2 फॅक्टर्स असतात. कोणकोणते, ग्लुकोज असेल किंवा प्रोटीन असेल, ग्लायकोप्रोटीन आहे. न्यूक्लिओ प्रोटीनमध्ये न्यूक्लिक ॲसिड आहे, प्रोटीन आहे, पुन्हा कॉम्प्लेक्स झाला. लिपोप्रोटीन आहे, लिपोप्रोटीन लिपिड आणि प्रोटीन आहे. क्रोमोप्रोटीन, काही क्रोमो म्हणजे काय, क्रोमो हे पिगमेंट्स असतात काय, कोणते वेगवेगळे पिगमेंट्स आणि प्रोटीन आहे. स्ट्रक्चरच्या बेसिसवर काय, फायब्रस आणि ग्लोब्युलर असं होऊ शकतं. फायब्रसमध्ये तुमचं कॅराटीन आहे, मायोसिन आहे. कॅरेटीन तुमचे केसांमध्ये, नखांमध्ये जे आहे, त्वचेत असेल किंवा रेशीम, लोकर वगैरे, हे कॅरेटीन या प्रोटीनचं असतं. राईट, हे फायब्रस असतात. तुमचे मायोसिन आहे स्नायूमध्ये काय आहे तुमचं, कोणतं प्रोटीन आहे, मायोसिन आहे. स्नायू म्हणजे काय, मसल्स, तुमचे मसल्समध्ये काय आहे, मायोसिन आहे. ग्लोब्युलरमध्ये तुमचं इन्सुलिन, आता बघितलं इन्सुलिन काय करतं, ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन करतं, त्याला ग्लायकोजेनेसिस म्हटलंय. आणि ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये ग्लायकोजेनोलिसिस म्हटलं होतं, लिसिस करणं त्याला. ओके, अल्ब्युमिन आहे, इन्सुलिन आहे, ग्लोब्युलर आहेत. ओके, हे जे फायब्रस वगैरे आहेत याच्यामध्ये ना पॉलिपेप्टाईड चेन असते आणि ती पॅरलल असते एकमेकांना, आणि इकडे मात्र ती कॉईल झालेली असते ग्लोब्युलरमध्ये. फायब्रस आणि ग्लोब्युलरचा फरक सांगितला बेसिक. ठीक आहे, गरज नाही आहे जास्त. सोर्सेस काय आहेत प्रोटीनचे, तुमचे पल्सेस आहेत, लेग्युम्स आहेत, व्हेजीज आहेत, फ्रूट्स आहेत, ड्रायफ्रूट आहे, सोयाबीन आहे, मशरूम आहे, राईस आहे. ॲनिमलमध्ये मिल्कचे प्रोडक्ट्स, पनीर वगैरे, मीट, फिश, आणि जो अंड्याचा जो व्हाईट भाग असतो पांढरा, तो व्हाईट जो आहे तो प्रोटीनेशियस आहे. फंक्शनमध्ये काय, 70% तुमचं जे काय आहे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट जी आहे, ओके, ती सगळी 70% ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कोणामुळे होते, या प्रोटीन्समुळे होते. किती एनर्जी भेटते, 1 ग्रामपासून 4 कॅलरी एनर्जी भेटते. कार्बोहायड्रेट्स पासून पण तेवढीच होती, 4.1 होती. ठीक आहे, 4.1 कोणाकडून होती, कार्बोहायड्रेट्स पासून. ठीक आहे, एक सेकंड. एनर्जी प्रोडक्शन आहे किती, 4 कॅलरीच्या आसपास भेटते प्रोटीन पासून. खूप कमी, म्हणजे आधी आपण कार्बोहायड्रेट्समधून घेणार, मग फॅट्समधून घेणार, शेवटी आपण प्रोटीन्समधून एनर्जी कंझ्युम करणार. प्रोटीन्समधून जर कंझ्युम करत असाल तुम्ही एनर्जी, तर याचा अर्थ तुम्ही गरीब आहात, तुम्हाला अन्न भेटत नाहीये, तुम्ही दुष्काळात जगताय, याचा अर्थ असा होतो. ओके, मग बाकी मग प्रोटीन पासून घेणारे मग ते प्रोटीन मालन्यूट्रिशन काही आहेत, ते पण आपण बघूया डिसीजेसमध्ये वगैरे. अमायनो ॲसिड्सचं कोणत्या 9 अमायनो ॲसिड्स जे काही आहेत इसेन्शियल, त्यांचा सोर्स आहे प्रोटीनिशियस फूड जे काही आहेत. प्रोटीन सिंथेसिस करणार आहेत हे अमायनो ॲसिड्स. टिश्यू रिपेअर करतील, न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करण्यासाठी मदत करतात. मसल लॉस जो काही होतो तो प्रिव्हेंट करतो, म्हणजे ते भरून काढण्याचं काम. रिकव्हरी असेल तुमची सर्जरीमधून, काप वगैरे, सर्जरीमध्ये कटिंग वगैरे होते ना बॉडीची, मग ते रिकव्हरी असेल तिथे. ओके, तुमचं मूड वगैरे, आता मूड खराब असेल तर ते प्रोटीनची कमतरता आहे हे लक्षात येतं आपल्याला तिथं. मग ते इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही त्यांना मूड इम्प्रूव्ह करायचं असतं, त्यांना प्रोटीन वगैरे द्या. ओके, चांगली झोप येणं असेल, ॲथलेटिक्सचा परफॉर्मन्स असेल चांगला, कधी होणार आहे तर प्रोटीनिशियस फूड असतील तर त्यांना ते. ग्रुप ऑफ प्रोटीन जे आहे तर डिफरन्शियल फंक्शन्स, वेगवेगळे एकत्र प्रोटीन्स जे येतात तर त्यांचं वेगवेगळे फंक्शन्स असतात. आपण सिंगलमध्ये वेगळे असू शकतात, तिथं पाहू शकतो. एन्झायमॅटिक प्रोटीन्स कोणते आहेत, हार्मोनल प्रोटीन्स कोणते आहेत, स्ट्रक्चरल कोणते आहेत, कॉन्ट्रॅक्टाईल कोणते आहेत, ट्रान्सपोर्टर कोणते आहेत, डिफेन्सिव्ह कोणते आहेत. ओके, हे सगळं आता एकदा बघून घेऊयात. तुम्हाला फक्त आयडिया असावी म्हणून आहे. अजूनही याच्यावरती इतक्या डीपमध्ये प्रश्न गेले नाहीत, पण तुम्हाला माहिती असतील, आले तर तुम्हाला येतील ते. ठीक आहे, एन्झायमॅटिक प्रोटीन, एन्झाईम म्हणजे काय तुमचे
तुमचे विकर जे काही आहेत त्यांना जर ते कॅटॅलिस्ट म्हणून काम करत असतील तर त्यांना आपण उत्प्रेरक म्हणतो. एन्झायमॅटिक प्रोटीन्स काय करतात, उत्प्रेरक म्हणून काम करतात. ते ऍक्च्युअल रिॲक्शनमध्ये भाग घेतील का नाही, ते फक्त सपोर्ट करतात. मग कोण आहेत ते, अमायलेज प्रोटीन आहे, लायपेज आहे आणि ट्रिप्सिन आहे. ओके, अमायलेज, लायपेज, ट्रिप्सिन. आता तुम्हाला सगळं डायजेस्टिव्ह सिस्टीम आठवत असेल, तिथं बघितलं असेल तुम्ही, राईट. तर काय करतं अमायलेज, कार्बोहायड्रेट किंवा स्टार्चचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम करतं, म्हणजे त्याच्यासाठी हेल्प करतं. लायपेज काय करणार आहे, लायपेजमध्ये लिपिड हे नाव दिसतं आणि लिपिड काय असतात, फॅट्स असतात, तर फॅट्सचं फॅटी ॲसिडमध्ये कन्व्हर्जन करणार. ट्रिप्सिन काय करणार आहे, ट्रिप्सिन एक प्रोटीन आहे, प्रोटीन्सचं अमायनो ॲसिड म्हणजे त्याच्यामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हेल्प करतं. प्रोटीन्सचं अमायनो ॲसिडमध्ये या पॉलिमर्सचं मोनोमर्समध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी ते तिथे हेल्पफुल ठरत आहेत. ठीक आहे. आता हार्मोनल प्रोटीन्स बघा. हार्मोन्स म्हणजे काय, संप्रेरक प्रोटीन्स काय करतात, तुम्हाला ग्रोथ आणि डेव्हलपमेंटमध्ये असेल किंवा मेटाबॉलिझममध्ये ऑर्गन्सच्या, ते तिथं हेल्पफुल ठरणार आहेत. तर कोणते हार्मोन्स कुठे कोणत्या ऑर्गनमध्ये सापडतात याच्यावरती प्रश्न होतो. ओके, इन्सुलिन असेल, ग्लुकॅगॉन आहेत, हे तुमचे पॅन्क्रियाजमध्ये सापडतात. ओके, ANP, आर्ट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाइड, आर्ट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाइड हे तुमच्या हार्टमध्ये सापडणारं हार्मोनल प्रोटीन आहे. ओके, त्याच्यानंतर कोलेसिस्टोकायनिन आणि गॅस्ट्रिन हे तुम्हाला तुमच्या स्टमकमध्ये, जठरमध्ये, इंटेस्टाईनमध्ये सापडतं. आणि लेप्टिन हे ॲडिपोज टिश्यूमध्ये सापडत असतं. लिपिड म्हणजे की फॅट म्हणजे की ॲडिपोज टिश्यू, असं म्हणजे क्रोनॉलॉजी म्हणजे ते लक्षात यायला पाहिजे, कशाला काय म्हणतात त्याच्यावरून ते तुम्हाला सोपं जातं. हे हार्मोनल प्रोटीन्स आहेत. हे हार्मोन काय कुठे कामाला येतात वगैरे बघितलेत आपण. इन्सुलिन बघितलंय. ओके, इन्सुलिन काय करतं, ग्लुकोजचं ग्लायकोजनमध्ये कन्व्हर्जन करतं. आता ग्लायकोजनचं ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी कोण आहे, तर ते ग्लुकॅगॉन आहे. ओके, माहिती असू द्या. स्ट्रक्चरल कोणते आहेत, ते तुमच्या बॉडीला स्ट्रक्चर वगैरे देणारे जे काही आहेत, म्हणजे तुमची स्किन तयार असेल किंवा नेल्स असतील, हेअर असेल. ओके, तर त्याच्यामध्ये तुमचं कॅराटीन असतं. इलॅस्टिन कुठे, इलॅस्टिक असं तुमचं ब्लड आहे, तर तिथं इलॅस्टिन आहे. कनेक्टिंग टिश्यू आहे, ब्लड हे कनेक्टिंग टिश्यू आहे. ओके, लिपोप्रोटीन हे तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये असतं. ओके, प्लाझ्मा मेम्ब्रेन काय आहे तुमचं, ते जे काही कोणाचीही मेम्ब्रेन आहे प्लाझ्माच्या बाहेर, तुमच्या सेल्सच्या बाहेर, तिथं लिपोप्रोटीन असणार आहे. कॉन्ट्रॅक्टाईल, मसल्स कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी असणार आहे. कोणतं प्रोटीन आहे, सार्कोमेअर आहे. सार्कोमेअर हे प्रोटीन असणार आहे. आणि मग याच्यावरती आय थिंक प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, तर हे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स कोणते आहेत, तुमचं ॲक्टिन असेल, मायोसिन असेल. ॲक्टिन आणि मायोसिन हे तुमचे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन आहेत. ॲक्टिन हे जरासं थिन असतं आणि मायोसिन हे थिक असतं. मायोसिन हे जे आहे ना, एक प्रायमरी मायोफिलामेंट आहे तुमच्या मसल्समध्ये. ओके, आणि हे सेकंडरी असणार आहे ॲक्टिन. नका पडू याच्यामध्ये. ओके, सार्कोमेअर लक्षात ठेवा, प्रोटीन हे तुमच्या मसल्सशी संबंधित आहे, कॉन्ट्रॅक्शनसाठी तिथं हेल्पफुल असणार आहे. ओके, ट्रान्सपोर्टर कोणी आहेत का कंडक्शन करण्यासाठी, ग्लोबिन. मग ते ग्लोबिन कुठे सापडतं, तुम्हाला ब्लडमध्ये सापडतं किंवा मसलमध्ये सापडू शकतं. जे ब्लडमध्ये सापडतं त्यांना हिमोग्लोबिन म्हणतात, जे मसलमध्ये सापडतं ते तुम्हाला मायोग्लोबिन म्हणतात. आता हे सगळे शब्द तुम्ही कधी ना कधी कुठेतरी ऐकलेत, पण हे सगळे काय आहेत, तर प्रोटीन्स आहेत. प्रोटीन्समध्येही कोणते प्रोटीन आहेत हे तुम्हाला जर माहिती झालं तर आता जे तुम्ही वाचत आहात, तुम्ही जे काही कोणते पुस्तक वाचणार आहात, तिथे तुम्हाला क्लॅरिटी असेल आता वाचण्याची. ओके, आय होप तुम्हाला याचा नक्कीच फायदा होत असेल. तर काय करतायत हे ग्लोबिन, हे तुमचं ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्पफुल आहे. ओके, ठीक आहे. डिफेन्सिव्ह प्रोटीन आहेत का, आपण बघितलं ना, हे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स काय करतात, तुम्हाला बॉडी बिल्डिंग, इम्युनिटी याच्यासाठी हेल्प करतात. तर डिफेन्सिव्ह किंवा प्रोटेक्टिव्ह प्रोटीन कोणी आहेत का, इम्युनोग्लोबिन जे आहे किंवा थ्रोम्बिन आहे, फायब्रिन आहे, हे आहेत तुमचे डिफेन्सिव्ह प्रोटीन. त्यातल्या त्यात इम्युनोग्लोबिन कोणता, IG. तुम्ही IM, IA हे बघितले असतील. ओके, ID, IE हे तुम्ही बघत असतात. ओके, इथंच तुमचा अजून एक क्वेश्चन तुमचा क्लिअर होऊन जाईल. ओके, इम्युनोग्लोबिन जे डिफेन्सिव्ह प्रोटीन आहे. IG सर्वात महत्त्वाचा आहे, इम्युनिटी देत असतो तुम्हाला. काय कशा पद्धतीने इम्युनिटी देतो, अँटीबॉडीज तयार करत असतो. जे काही अँटीजेन येणार आहेत बाहेरून, त्याच्या विरोधात अँटीबॉडीज तयार करतो कोण, इम्युनोग्लोबिन IG.
ओके. आणि हे कुठे आय जी हे सहसा ना आय थिंक जेव्हा सुरुवातीला आपल्या आईकडून जी नाळ असते बाळाच्या शरीराशी कनेक्टेड, त्याच्यात जे आय जी भेटत असतं ते आई थ्रू आलेलं असतं डिफेन्ससाठी. ओके. बाकी इकडे इम्युनोग्लोबिनच्या बाबतीत वेगवेगळे हे यांच्यासमोर फक्त आय लावायचं आहे बरं का. IG, IA, IM, ID आणि IE हे जे 5 इम्युनोग्लोबिन आहेत, तर त्यातलं जे IG आहे, IG बद्दल तर बोललोच आपण. काय करतं, इम्युनिटी देतं, कशी अँटीबॉडीज क्रिएट करून. IA जो आहे ना, हा जरा हेवी आहे आणि तो कशात सापडतो आपल्याला, क्लॉस्ट्रम मिल्कमध्ये सापडतो. क्लॉस्ट्रम मिल्क म्हणजे काय, आईचं जे पहिलं स्थानाचं दूध असतं ते IA भेटतं त्याच्यातून. IM जे आहे हे खूप जास्त प्रमाणात आपल्या शरीरात जे इम्युनोग्लोबिन आहे त्याच्यात सर्वाधिक कोणतं आहे, IM आहे. आणि ते प्रायमरी इम्युनिटी जी आहे शरीराची ती IM द्वारे भेटत असते. पुन्हा IE लक्षात ठेवा, ॲलर्जी जी आहे, ॲलर्जी असल्याच्या नंतर म्हणजे काही जरी खाल्लात तर तुमचे जे शिंका वगैरे किंवा तुम्हाला काही शिंका वगैरे येतात ते कशामुळे येतात, ते IE मुळे येतात. ओके, या इम्युनोग्लोबिनमुळे येतात. आय होप तुम्हाला लक्षात राहील. आता हे जे थ्रॉम्बिन आणि फायब्रिन आहे हे तुम्ही कुठे पाहता, ब्लड क्लॉटिंगमध्ये वाचलं असेल. ओके, ब्लड क्लॉटिंग असेल, वुंड हिलिंग असेल तर तिथं थ्रॉम्बिन आणि फायब्रिन दिसतं. घसा बसू लागले, एकच मिनिट. आता जो पुढचा फॅट वगैरे टॉपिक आहे, रेकॉर्डिंगच्या बाबतीत मात्र फॅट्ससाठी मी आता, कारण कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स हे एकत्र 1 तासाचं सेशन झालं आहे. ओके, त्यानंतर आता फॅट्ससाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ करूयात त्याचा.